ॲज अ प्रोड्युसर मी एक इंडस्ट्री रिलेटेड प्रश्न विचारतो. कुठलाही साऊथ मूवी असेल, बिग बजेट असतील, बॉलिवूडचे मूवी असतील, ते त्यांचा जर चित्रपट येत असतील तर त्यांच्या तारका ज्या आहेत त्या म्युच्युअली डिस्कस करून ते मागं पुढं ठेवतात. 1 आठवडे 2 आठवड्या एक मूवी मॅक्सिमम अर्निंग त्याचं जे ड्युरेशन असतं तेपर्यंत ते हे करतात. पण लागोपाठ पिक्चर येत आहेत, म्हणजे 10 तारखेला एक मूवी येतोय मराठी आणि 11 तारखेला एक मूवी येतोय. यामुळे कुठं तर एकूण बॉक्स ऑफिसच्या कलेक्शनवर परिणाम होऊ शकतो. आणि जर आपण पाहिलं तर जेव्हा तुम्ही बिग बजेट कमर्शियल मूवी बनवता तेव्हा ही गोष्ट महत्त्वाची असते. म्युच्युअली या गोष्टी मराठी सिनेमामध्ये पार पडू नाही शकत. पडू शकतात, पडायला हव्यात. हे डिस्कशन्स व्हायला हवे. जेवढे मोठे निर्माते आहेत मराठीमध्ये त्यांनी एकत्र येऊन आपापली, म्हणजे ॲटलिस्ट मोठ्या सिनेमांविषयी तरी हे झालंच पाहिजे की ते जेव्हा येत आहेत तेव्हा इतर लोकांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही हा सीझन घ्या किंवा तुम्ही ही सुट्टी घ्या, आम्ही ती घेतो. काही आठवड्यांच्या फरकाने यायला पाहिजे. हे खरं तर झालं पाहिजे, पण हे नुसतं एकानी बोलून होणार नाही. हे सगळ्यांनी करावं लागेल. खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक पॉलिटिशियन आहेत, मोठे मोठे आहेत, त्यांचा पण वेगवेगळा बेस आहे. ही कंडिशन तर होती की मला राज ठाकरेच का, जर आपण रिअल पात्र वापरतोय तर इतर पॉलिटिशियन पण असू शकले असते किंवा त्यांच्यावर पण हा असा मूवी बनू शकला असता. राज ठाकरे का? कारण आमचं प्रेम राज ठाकरेंवर आहे. मला लेखक म्हणून वाटलं राज ठाकरेच, म्हणून मी त्यांनाच स्क्रिप्टला, म्हणजे मी म्हटलं तसं, मी मगाशीच सांगितलं की हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की राज ठाकरेच का. पण हा प्रिमाइस बांधताना सुद्धा माझा आवडता माणूस, मग नेता, मग कलाप्रेमी, मग मित्र, असे सगळेच ते आहेत. तर त्यामुळे मला लिहिताना असं वाटलं की या स्टोरीसाठी साजेसं एक व्यक्तिमत्व आहे आणि या स्टोरीसाठी राजसाहेब सोडून कोणी याला न्यायच देऊ शकत नाही. पण जो माणूस वर्षानुवर्ष सातत्याने मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी सिनेमांसाठी, मराठी लोकांसाठी जे माणसं हे करतात, म्हणजे काही गोष्टी धरून ठेवतात, काही गोष्टींचा अट्टाहास धरतात, तर त्यांच्यापैकी राजसाहेब हे नंबर 1ला येतात माझ्या दृष्टीने. 1 नंबरला येतात. तर ह्याच्यातच सगळं आलं आहे. खरं तर मला असं वाटतं त्यांच्याशिवाय हा सिनेमा नाही आहे, हा त्यांच्यासाठी आणि त्यांच्यामुळेच घडलेला सिनेमा आहे. त्यांनी काही आगामी काळात चित्रपटाबद्दल तुमच्याशी काही डिस्कस केलं? कारण का मूवी क्षेत्रामध्ये तुम्ही चर्चा करताय तर वेगवेगळ्या आपल्या अपकमिंग प्रोजेक्ट्स किंवा मागच्या वेळेस याच ट्रेलर लॉन्चला त्यांनी सांगितलं की जेव्हा मला शिवसेना सोडावी वाटली, म्हणजे मी ज्या पक्षात होतो, तेव्हा मला प्रोड्युसर व्हावं वाटलं होतं. असं काही अजून त्यांचे प्लॅन्स आहेत का? हो, ते छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक चित्रपट करू पाहत आहेत आणि मला असं वाटतं त्यांच्यापेक्षा उत्तम व्यक्तिमत्वच असू शकत नाही जे महाराजांवरती चित्रपट बनवेल. कारण साहेबांचा महाराजांविषयी असलेला अभ्यास हा अफाट आहे. तर त्यांनीच तो सिनेमा बनवावा आणि सिनेमा इंटरनॅशनल लेवलचा त्यांनी बनवावा. म्हणजे महाराज फक्त मराठी लोकांना किंवा महाराष्ट्राला किंवा भारताला न सांगता त्यांनी महाराजांचे सगळे म्हणजे महाराजांची कहाणी ही संपूर्ण जगाला सुनवावी अशी आमची इच्छा आहे. तर ही होती 1 नंबर चित्रपटाची पूर्ण टीम. आणि येणाऱ्या 10 ऑक्टोबर रोजी नजीकच्या चित्रपटगृहामध्ये हा 1 नंबर मूवी रिलीज होणार आहे. कॅमेरा पर्सन योगेश सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई. थँक्यू मॅम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.